नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे नम्रता आकाशला म्हणते आपल्याला काहीही करून हे कॉम्पिटिशन जिंकावंच लागणार आहे आणि आकाश टेक्सटाईल ही कंपनी काढून तिला जगभर प्रसिद्ध पण आपल्याला करायचंय. आकाश तिला म्हणतो तू खूपच ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतीये. नम्रता म्हणते ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, हा कॉन्फिडन्स आहे माझा. आता आपल्याला काहीही करून ही स्पर्धा जिंकावीच लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हे विसरावं लागेल की अर्णव तुमचा दादा आहे आणि ईश्वरी माझी बहीण. तिकडं वल्लरी स्वतःशीच बडबड करत म्हणते आता मला काहीही झालं तरी सात्विक फॅशन्स अर्णवला परत मिळवून द्यायचं तर नाही. तेच तिकडं आता हॉलमध्ये रमाकांत अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणत असतो की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. काही वर्षांपूर्वी माझ्याबद्दल जे घडलं त्याचबद्दल. पण तेवढ्यात तिथं आता वल्लरी येते आणि मोठ्याने बोलते अरे वा, स्पर्धेची तयारी चांगलीच सुरू आहे वाटतं. पण मग आता वल्लरीला पाहून रमाकांत बोलायचा थांबतो. आता विषयांतर होऊ नये म्हणून ईश्वरी परत मुद्द्यावर आणत रमाकांतला म्हणते बाबा, तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलणार होता ना, बोला ना मग. पण मग आता रमाकांत वल्लरीकडे पाहतो आणि वल्लरी त्याच्याकडे पाहून हसू सुद्धा लागते. मग तो आता अर्णवला म्हणतो नाही, मला काही महत्त्वाचं बोलायचं नाही, मला खूप काम आहे, मी जातो. आणि एवढं बोलून रमाकांत तिथून निघून जातो. पण आता ईश्वरीला प्रश्न पडतो की बाबांना बोलायचं तर होतं, पण मग मामींना पाहून ते बोलायचे का थांबले? असं नक्की काय बोलायचं होतं त्यांना जे त्यांना मामींसमोरच बोलता येत नव्हतं?